नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचे पुन्हा एकदा मार्केट मित्र या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, कसा चाललाय तुमचा वीकेंड व कसा गेला त्यासोबत तुमचा कालचा मार्केटचा फ्रायडेचा सेशन. तर मित्रांनो, कालचा मार्केटचा सेशन तर आता संपलेला आहे. म्हणजे मागचा जो आहे तो पूर्ण आठवडा इथे क्लोज झालेला आहे आणि आता सोमवारपासून शेअर मार्केटमध्ये नवीन हप्ता सुरू होत आहे. तर या सोमवारमध्ये मार्केटमध्ये खूप काही होणार आहे अशी शक्यता मला असं वाटते. कारण की कालच जे आहे ते मार्केट क्लोज झाल्यावरती सीपीआयचे आकडे जे आहेत ते रिलीज केले आहे सरकारने. महागाईमध्ये थोडीफार इथे मंथ बाय मंथ पाहिलं तर थोडीशी इथे वाढ होताना इथे दिसत आहे. तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो मार्केटमध्ये थोडाफार जो आहे तो पडू शकतो. जास्त काही इम्पॅक्ट पडणार नाही. थोडा इथे इम्पॅक्ट तुम्हाला इथे सोमवारच्या सेशनमध्ये दिसू शकतं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्यायचे आहे की सोमवारच्या मार्केट सेशनमध्ये तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये कोणत्या लेवल्स वरती तुम्हाला इथे लक्ष ठेवायचे आहे, जेणेकरून तुम्हाला तुमची देखील मार्केटमधली स्ट्रॅटेजी आहे ते यूज करता येईल आणि त्यानुसारच तुम्ही इथे फ्युचर अँड ऑप्शन मध्ये किंवा तुमचे इंटरडे ट्रेडिंग तुम्ही तिथे कंटिन्यू करू शकता. तर मित्रांनो, तुमचा जास्त टाइम न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करायचं आहे. जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ देखील लाईक करा व तुमच्या शेअर मार्केटच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायची विसरू नका. तर मित्रांनो, आपण जे आहे ते चार्ट वगैरे अनालिसिस करणारच आहोत. पण सर्वात पहिले आपण जे आहे ते गिफ्ट निफ्टीचा आपण इथे अंदाज घेऊया. गिफ्ट निफ्टी जो आहे तो काल शुक्रवारी 23,720च्या लेवलवरती ते क्लोज होताना काल तुम्हाला दिसला असेल. जवळपास इथे 75 पॉईंट्स इथे निगेटिव्ह क्लोजिंग इथे काल झाली. म्हणजेच सोमवारी सेशन मध्ये थोडीशी मला वाटतं हलकीशी निगेटिव्ह साईडला ओपनिंग होऊन थोडीशी सस्टेन इथे राहू शकते. त्यानंतर गिफ्ट निफ्टी पाहिल्यानंतर आपण थोडा ब्रेंट क्रूडचा भाव देखील पाहूया. क्रूड ऑइल, कच्चं तेल, ज्याचा भाव सध्या $86 वरती चालू आहे. 4% निगेटिव्ह क्लोजिंग इथे काल झाली आणि जोपर्यंत हा ब्रेंट क्रूड 90च्या खाली आहे तोपर्यंत स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर्स ट्रेडर्सला कोणत्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही. जेव्हा हा 90-95च्या वरती जाईल तेव्हाच इथे थोडाफार जो आहे ते फेअरनेस इथे येऊ शकतो. बाकी $86च्या आसपास इथे कोणतीही भीती इथे नाही. आणि आता हळूहळू ब्रेंट क्रूडचा भाव देखील आता खाली होतोय. इराण आणि अमेरिकेचे युद्ध देखील आता हळूहळू नरम होते. त्यामुळे जे आहे ते कच्च्या तेलाचे भाव किमतीमध्ये पण इथे थोडी इथे कमतरता इथे पाहायला मिळते. तर गिफ्ट निफ्टी आणि ब्रेंट क्रूड पाहिल्यानंतर आपण येऊया डायरेक्ट आपल्या निफ्टी 50च्या चार्ट वरती. मित्रांनो, जर तुम्ही ऑप्शनच्या डाटानुसार पाहिलं तर इथे तुम्हाला 24,000 माफ करा 23,400च्या आसपास जे आहे तुम्हाला इथे महत्वाचा सपोर्ट इथे पाहायला मिळतो. मी ते मार्क करतोय 23,400 हा लेवल मी ते मार्क केलाय. जो मी ग्रीन कलर मध्ये दिलाय म्हणजे तुम्हाला समजायला की हा सपोर्ट झोन इथे आहे. हा, तर मी इथे 23,400चा लेवल इथे मार्क केलाय. त्यानंतर वरच्या साईडला इथे अप्पर साईडला 23,800 हा मेन रेजिस्टन्स झोन इथे पाहायला मिळतो. मी इथे मार्क करून तुम्हाला दाखवतो. हा, तर मित्रांनो, ही जी मी दोन सपोर्ट अँड रेजिस्टन्स हे जे मी ड्रॉ केलेत हे ऑप्शनच्या डाटानुसार ड्रॉ केलेत. कारण इथे भारी मात्रामध्ये जे आहे तिथे कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग इथे झाले. हे मी रेजिस्टन्सला लाल मध्ये करतो म्हणजे तुम्हाला समजेल की हा रेजिस्टन्स आहे. तर पहा, तर पुट रायटर्सने इथे ऑप्शन सेलरने इथे खूप इथे पुट रायटिंग केले. म्हणजे तो 23,400च्या वरती तो इथे बुलिश आहे. तर 23,800चे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे कॉल रायटिंग झालेले आहे. तर मग याचा अर्थ असा होतो की मार्केट जर 23,800च्या आसपास इथे गेला तर थोडासा इथे थांबू शकतो. थोडासा खाली वरती जाऊन जो आहे तो पुन्हा एकदा खाली येऊन 23,600च्या आसपासच जो मार्केट पुन्हा एकदा येऊ शकतो आणि इथे थोडासा इथे टाइमपास इथे करून मार्केट पुन्हा एकदा पुलबॅक देण्याचा इथे प्रयत्न इथे करू शकतो. कारण की पहा मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की मागच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जे आहे ते मार्केटने आय थिंक बुधवारी 10 जूनच्या आसपास मार्केटने
23,072चा जो आहे तिथे लो मारला होता. मी तुम्हाला इथे दाखवतो की 23,072 ह्या ज्या लेवल पासून जे आहे ते इथे निफ्टीने जवळपास 600 अंकांची इथे वन साइडेड इथे तेजी इथे दाखवली होती. त्यामुळे मला असं वाटतं की इथे थोडीशी इथे जे आहे ती प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. म्हणूनच जर मार्केट गॅप अप ओपनिंग झाला, तर गॅप अप ओपनिंग नंतर मला असं वाटतं की थोडंसं इथे मार्केट खाली येऊन थोडं इथे टाइमपास करू शकतो आणि मग त्यानंतर जो आहे तो तुम्हाला इथे छोटा ब्रेकआउट इथे पाहायला मिळू शकतो. पण जर गॅप डाऊन ओपन झाला तर कुठपर्यंत येईल? तर गॅप डाऊन ओपन झाला तर मला असं वाटतं की 23,000 आता 631 ला बंद झाले. तर मला असं वाटतं की 23,550च्या आसपास जे इथे मल्टिपल सपोर्ट झोन इथे पाहायला मिळतात. तर मला असं वाटतं की मेन सपोर्ट झोन आहे तो 23,500 असेल आणि दुसरा मेन सपोर्ट झोन असेल तर 23,400 असेल. आणि जर वरच्या शेअरची जर तुम्ही रेंज पाहिली तर 23,700 मध्ये पण तिथे थोडीशी इथे रेजिस्टन्स आहे, एक तिथे थांबण्याची रेंज आहे, रुकावटवाली तिथे रेंज आहे. त्यानंतर 23,700 जर निफ्टीने क्रॉस करण्याचा प्रयत्न केला तर इथे 23,800 चे लेवल्स इथे तुम्हाला पाहायला मिळू शकतात. पण 23,700 वरती जर टाइमपास केला तर थोडासा मार्केट इथे खाली येऊ शकतो आणि खाली आल्यानंतर इथे पुन्हा एकदा 23,700च्या वरती ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करेल. जर 23,700च्या वरती जर मार्केटने सस्टेन दाखवला तर इथे जर 23,000 तर 23,700ची जी कॉर रेटिंग आहे ती शॉर्ट कव्हरिंग आहे आणि शॉर्ट कव्हरिंगमुळे इथे मार्केट 23,800 देखील लेवल इथे दाखवू शकतो. जर मार्केट इथे 23,800च्या वरती देखील क्लोजिंग दिली तर मंगळवारच्या सेशनमध्ये जेव्हा निफ्टीमध्ये एक्सपायरी आहे तेव्हा देखील इथे चांगला मोमेंटम इथे आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि दुसरे म्हणजे जर उद्या निफ्टीमध्ये 23,725च्या आसपास किंवा वरती जर उद्या क्लोजिंग मिळाली तर या मार्केटसाठी खूपच चांगले असेल. कारण मग मार्केटमध्ये इथे बुलिश सेंटिमेंट इथे पाहायला मिळते. कारण की आता इंडिया विक्स जे आहे ते देखील मित्रांनो इथे 14च्या आसपास इथे पाहायला मिळते. म्हणजे मार्केटमध्ये फेअरनेस आता जे आहे ते हळूहळू कमी होत आहे आणि इन्व्हेस्टरचा विश्वास जे आहे ते इंडियन मार्केटमध्ये पुन्हा एकदा इथे येत आहे. त्यामुळे उद्याची क्लोजिंग जी आहे ती खूप महत्वाची आहे मंगळवारच्या निफ्टीच्या एक्सपायरीच्या दृष्टीने. पण मित्रांनो हे जे लेवल्स तुम्हाला सांगितले ह्या लेवल्सवरती तुम्ही लक्ष ठेवू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही बनवू शकता. ओके, तर मित्रांनो निफ्टी 50 नंतर आपण जे दुसरा इंडेक्स पाहायचा आहे तो म्हणजे आपला बँक निफ्टी. बँक निफ्टी ॲज कंपेअर मित्रांनो निफ्टीपेक्षा खूपच इथे स्ट्रॉंग आहे. बँक निफ्टीने काल क्लोजिंग देखील इथे चांगली दिली. 56,814च्या आसपास जे आहे ते बँक निफ्टीने काल स्ट्रॉंग क्लोजिंग इथे दिली. तर उद्या जर बँक निफ्टी जर इथे ह्याच लेवलच्या आसपास जो ओपन झाला तर मला वाटतं इथे उद्याच्याच लेवलला 57,000 पण इथे निफ्टी क्रॉस करू शकतो. शुअर नाही, कारण की इथे वरच्या साईडला पहा इथे 56,863च्या आसपास किंवा राउंड फिगर 56,900च्या आसपास इथे सेलिंग झोन येतोय. कारण बँक निफ्टी काल 1,700 पॉइंट्स राउंड फिगर इथे अपसाइड इथे मोमेंटम दाखवण्यात आली होती. त्यामुळे इथे हलकीशी इथे प्रॉफिट बुकिंग येऊन थोडासा बँक निफ्टी खालच्या साईडला येऊन इथे 56,500च्या आसपास इथे मार्केट इथे सपोर्ट घेऊ शकतो. जर हा 56,500चा देखील इथे सपोर्ट तुटला तर इथे खालच्या साईडला पण देखील तुम्हाला इथे मल्टिपल इथे सपोर्ट पाहायला मिळतात. जो की तुम्हाला इथे 56,000 55,000च्या आसपास पण इथे सपोर्ट झोन आहे. त्यानंतर 55,250च्या आसपास पण इथे सपोर्ट झोन आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पाहायला मिळू शकतो की 54,000 हा एक महत्वाचा सपोर्ट झोन आहे. पण मला वाटत नाही की बँक निफ्टी या लेवलच्या आसपास येईल, कारण 54,000 खूप लांबची लेवल आहे. तर मला असं वाटतं की निफ्टी जर बँक निफ्टी उद्या गॅप अप ओपनिंग झाली तर वरच्याच लेवलला इथे सेलिंग प्रेशर येऊन थोडा खालच्या साईडला इथे टाइमपास करून जे आहे तो मार्केट इथे पुढची मोमेंटम इथे डिसाईड करू शकतो. आणि जर गॅप डाऊन ओपन चुकून झाले तर खालच्या साईडला एक गॅप डाऊन नक्कीच ओपन होईल. पण त्यानंतर जे आहे ते पुलबॅक इथे येऊ शकतो, कारण की बँक निफ्टीमध्ये ते मल्टिपल सपोर्ट झोन आहेत. आणि आता जो क्रूड ऑइलचा भाव जो मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला $86 आसपास आहे. तर तो $86 असल्यामुळे जो बँकिंग शेअर्स आणि बाकीचे जे रेट सेन्सिटिव्ह शेअर्स आहेत त्यांना सर्वाधिक फायदा होतो. म्हणून जे आहे ते बँक निफ्टीमध्ये, आणि तुम्हाला तर माहितीच आहे की बँक निफ्टीमध्ये जो आयसीआयसीआय बँकेचा जो शेअर आहे तो या पूर्ण 7 दिवसांमध्ये जो आहे तो हायर हाय मारून जे आहे तो पॉझिटिव्ह ओपनिंग दाखवत आहे. आणि काल एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये देखील काय इथे चांगले अपसाईड मोमेंटम इथे पाहायला मिळाली. त्यामुळे ओव्हरऑल बँकिंग स्पेस देखील इथे पॉवरफुल आहे.
त्यामुळे उद्या उद्या जे आहे ते बँक निफ्टी उद्या खूप इम्पॉर्टंट इथे मार्केटला, माफ करा सोमवारी येते बँक निफ्टी खूप मला वाटतं मार्केटमध्ये एक लिडरशिप जे आहे तो बँक निफ्टीच आता सध्या मार्केटमध्ये दाखवत आहे. सो जे मी तुम्हाला इथे लेवल मार्क करून दाखवले तो तुम्ही त्या लेवलचा इथे अभ्यास करून तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी इथे बनवू शकता. तर मित्रांनो हे होते निफ्टी आणि बँक निफ्टीचे काही महत्त्वाचे लेवल्स. मी आय होप मित्रांनो तुम्हाला मी जे ह्या व्हिडिओमध्ये लेवल सांगितले ते व्हिडिओ तुम्हाला जे आहे ते चांगले वाटले असतील, आवडले असतील. तुम्ही देखील तुमचे काही महत्त्वाचे जे स्ट्रॅटेजी आहेत, लेवल जे आहेत ते असेच मार्क करून ठेवा आणि तुम्ही सोमवारी आहेत तुम्ही तुमची पण स्ट्रॅटेजी इथे बनवू शकता. एक डिस्क्लेमर देतो मित्रांनो, माझ्याकडून कोणत्याही प्रकारची इथे खरेदी आणि विक्री करण्याची इथे ऑप्शन्समध्ये इथे राहणार नाही. कारण मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग जी आहे ही खूप रिस्की असते. 10 पैकी 9 ट्रेडर्स जे आहे ते लॉस करतात. म्हणूनच माझ्याकडून तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारचा खरेदी आणि विक्रीचा सल्ला नाही. हे फक्त मी एज्युकेशन पर्पज म्हणून तुम्हाला इथे सांगत आहे. एक शिकवण्याच्या दृष्टिकोनाने मी तुम्हाला इथे सांगत आहे. बाकी माझ्याकडून तुम्हाला खरेदी विक्रीची कोणतीही सल्ला इथे राहणार नाही. जे काही तुम्ही ट्रेडिंग कराल, जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल ते तुमच्या अभ्यासानुसारच आणि तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करा. जर मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मराठी भाषेमध्ये व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ देखील लाईक करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायची विसरू नका. तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.